घरकुलाच्या आधी घरकुल जेव्हा येईल त्याच्या आधी नाही का यादी मागायला पैसे पैसे मागायला घरकुल यायचे 18,000 12,000 13,000 कुठून देऊ आम्ही घरकुल बांधू. आपल्याला निवांत ज्यांना गरज आहे अत्यंत गरजू आहे तर त्यांची दुसरी आमसभा लावून ग्रामपंचायतच्या ठिकाणी त्या लोकांची यादी करून ते आपण निवेदन. आमची काल परवा 19 ऑगस्टला ग्रामसभा झाली. या ग्रामसभेमध्ये लाईटच्या बाबतीमध्ये अतिशय मराठावासियांना त्रास होतोय. त्यामुळे मराठावासियातील सर्व नागरिकांनी एक असा ठराव घ्यायला आम्हाला सांगले की बाबा जोपर्यंत मराठ्याचं फिडर वेगळं करणार ना किंवा मराठा आणि सावरगाव आणि वरवटला जेव्हा जेव्हा लाईट जाते तेव्हा तेव्हा मराठा बंद करण्यात येतो. त्यामुळे मराठ्यातील नागरिकांना अतिशय त्याचा अतोनात त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे आमची गावकऱ्यांची अशी विनंती आहे की सावरगावच्या बाबतीत आणि वरवटच्या बाबतीमध्ये वेगळे फिडर बसून मराठ्यासाठी एक्सप्रेस फिडरच्या माध्यमातून लाईटची व्यवस्था करण्यात यावी. एक तर लाईनमॅन गावामध्ये राहत नाहीत, शहरामधून अपडाऊन करतात, बाकीचे उप म्हणून कामाला देतात आणि इथले जे बरेच गिरण्या आहेत, बरेच म्हणजे जे आपण कमर्शियल बिल म्हणतो, कमर्शियल बिल जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना नियम आहे की त्यांना त्यांच्या वीज बिलाचा दर सुद्धा मोठा आहे. त्यांना 3-4 तास जर लाईट गेली तर त्याच्या याचं नुकसान होते. पण इथं काही घेणं देणं नसते. इथल्या एक लाईट गेली 4-4 तास लाईट येत नाही. जे उद्योगधंद्याचे जे लोक राहतात, उद्योग जे राहतात त्यांना ज्या धंद्याचा टाइम राहते त्या धंद्याच्या टाइम मध्ये त्यांची लाईट नाही, त्याचं नुकसान होत असते. आणि लाईट बिल जर भरलं नाही तर ते लाईट करतात. म्हणून ग्रामसभेने जे ठराव घेतलेला आहे त्या ग्रामसभेच्या आणि सरपंचाचा एवढं अभिनंदनास पात्र आहे की त्यांनी जो सत्याचा ठराव घेतलेला आहे आणि चांगला याच्यामधून तरी त्या MSC विभागानं काहीतरी शिकावं आणि जनतेला ठराव असा घेतला की आमच्या स्वतंत्र मराठाचे गाव आहे, त्याला स्वतंत्र लाईट जाऊच नाही. आणि गेली तर 10-5 मिनिटं काही फॉल्ट असतो किंवा जे असते ते काही हरकत नाही. परंतु 3-3 तास जर एखाद्या समजा शेजारी गाव आहे त्या शेजाऱ्याच्या गावची लाईट जर गेली तर तिथला आणि इथला काही संबंध नसतो. वरवटची लाईट गेली तर सावरगावची लाईट जाते, सावरगावची लाईट गेली तर म्हणजे 3 गावचे जे संपर्क आहे तर एका गावची लाईट गेली तर 3 गावला अंधारात राहावं लागते. हे होऊ नये म्हणून याच्यावर काहीतरी उपाययोजना महावितरण कंपनीनं करावी अशी गावकऱ्याची एक महत्वाची मागणी आहे.